प्रभाग क्रमांक 15 मधून नाराज उमेदवार विनायक उर्फ बल्लू केरीपाळे हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात. नमस्कार. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची निवडणुकीची रणधुमाळी सगळीकडे सुरूच आहे. आज प्रत्येक उमेदवाराला पक्षाचा एबी फॉर्म मिळेल का, म्हणजे पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळेल का, याकडे सर्वच इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागून होते. परंतु बऱ्याच ठिकाणी आपण असं पाहिलंय की पक्षाची उमेदवारी बऱ्याच जणांना डावलली गेलेली आहे. ज्यावेळी की तो कार्यकर्ता किंवा तो उमेदवार माजी नगरसेवक वगैरे या पदावर असताना देखील यावेळी त्यांना पक्षातून डावललं गेल्यामुळे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच अंशी हे उमेदवार नाराज झालेले आहेत कुठं ना कुठं तरी. आणि त्यांच्या नाराजीचा सूर त्यांच्या बंडखोरीत उतरलेला आपण पाहतोय. आणि यातलेच एक उमेदवार म्हणजे प्रभाग क्रमांक 15 मध्ये इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज भरलेले केरीपाळे. केरीपाळे यांचा पाठीमागचा इतिहास सांगावा तर माजी नगरसेविका म्हणून पवित्रताई केरीपाळेंनी 15 प्रभागामध्ये भरपूर काम केले, भरपूर विकास त्यांच्या माध्यमातून झालाय. तरी देखील आता पक्षाची उमेदवारी त्यांना डावलली गेलेली आहे आणि त्यामुळे ते अपक्ष म्हणून या निवडणुकीच्या रिंगणात उतरतायत प्रभाग क्रमांक 15 मधून. तर या मागचं त्यांचं कारण आपण जाणून घेऊया. नमस्कार, मी विनायक बल्लू केरीपाळे. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीमध्ये 2018 साली माझी मातोश्री निवडून आली आणि त्यानंतर माझ्या समोरची सीट जी विक्रमसिंह सावर्डेकर यांच्या ज्या मिसेस होत्या त्या आमच्या समोर होत्या, त्यांचा आम्ही पराभव केला. आणि त्यांनी आत्तापर्यंत एक 10 पक्ष बदलले असतील, ते काय सांगायला लागत नाही. आणि त्यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली, हे कोणत्या बेसवर दिली हे आम्हाला अजून काय कळायला मार्ग नाही आहे. आणि आम्ही आमच्या जयंत पाटील साहेब आणि आमच्या पक्षावर आम्ही काही नाराज नाही आहे. खरं पण आम्ही जे 7 वर्ष निवडून आल्यानंतर जी कामं केली, गोरगरीब जनतेची असू दे किंवा माझ्या वार्ड बऱ्यापैकी मुस्लिम समाज जास्त आहे. आम्ही सर्व मुस्लिम हिंदू लोकांच्यामध्ये राहून आजपर्यंत रात्रंदिवस काम केलं आणि घरात बसून तिकीट मिळवणार असं म्हणणाऱ्याला शेवटी तिकीट दिलं. आणि त्याच्या गाडीची काच पण खाली होत नाही आणि त्याचा सगळा नेचर हा वार्ड क्रमांक 15ला पण माहीत आहे आणि आजूबाजूच्या पण लोकांना माहीत आहे. आणि निवडून 2013ला ते महाआघाडीतनं जेव्हा निवडून आले होते तर गोरगरीब लोक दारात उभारले तर ते म्हणायचे की बाबा मी तुम्हाला पैसे दिल्यात आणि तुमचं कुठलंही काम मी करू शकत नाही. आणि आज आमच्यात असं नाही की गोरगरीब जनता आमच्या पाक स्वयंपाकघरापर्यंत येऊ शकते. आणि आमच्या कामावर आमचा विश्वास आहे आणि आम्हाला आमच्या कामातनं आमची अपक्ष का उमेदवारी असताना आम्ही 100% लढवणार आणि कोणत्याही गोष्टीला आम्ही माघार घेणार नाही. आणि वार्ड क्रमांक 15 मधली जनता ही आम्हाला योग्यच कौल देईल आणि विजय हा नक्कीच आम्ही मिळवणार. या ठिकाणी आपण जी उमेदवारी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असं जे म्हटलेलं आहात, तर कुठे ना कुठे तरी आपला जो पाठीमागचा आपल्या बरोबरचा जो या ठिकाणचा नागरिकांचा जनसमुदाय आहे, ज्यांची की आपल्याला मतं पडणार आहेत, तर याच्यामुळे कुठे ना कुठे तरी दोन्ही ज्या म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुतीचं जे पॅनल आहे तर त्यांच्या मतांवर परिणाम होणार असं आपल्याला वाटतंय का? मतावर परिणाम 100% होणार, त्याचा काही विषयच नाही. कारण मला मगाशी जेव्हा कळाले की माझी उमेदवारी कॅन्सल करून विक्रम सावर्डेकरच्या घरी दिलेली आहे, तेव्हापासून मला वार्डातून बरेच फोन, बरेच लोक मला भेटून चाललेले आहेत. हेच आमचा एक प्लस पॉईंट आहे. कामाची पोचपावती आहे, हेच आम्ही मिळवलंय आणि शेवटपर्यंत आम्ही हेच मिळवणार. आणि आम्हाला पुढील भविष्यात राजकारण करायचं असेल तर आम्हाला अपक्ष हे थांबावंच लागेल आणि मी कुठल्याही आमिषाला बळी न पडता माझ्या निर्णयावर मी ठाम राहणार आहे. तर हे होते विनायक उर्फ बल्लू केरीपाळे. यांनी आता आपली उमेदवारी अपक्ष या पद्धतीने लढवायची ठरवलेली आहे. त्यांच्या या भावी वाटचालीस आमच्या न्यूज टीम कडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. सांगली प्रहार न्यूज करिता मुख्य संपादिका नीता पाटील.